ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. तर आजचा अनुभव खूप सुंदर. तर स्वाती महाडिक म्हणून आहेत यड्रावमधून, त्यांनी आज कॉल केलेला होता. म्हणजे त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे. तर त्या म्हणतात की मी अक्षय तृतीयेला अनुग्रह घेतला आईंचा आणि त्याच्यानंतर 4-5 दिवसात इतका सुंदर अनुभव आला. त्या म्हणतात की मी तुम्हाला अनुग्रह घ्यायच्या आधी मी एकदा दोनदा तुम्हाला फोन लावलेला होता. म्हणजे जवळजवळ 3 ते 4 वेळा असं 2 वेळा मी फोन लावलेला होता. म्हणजे टोटल 8-9 वेळा कॉल झालेला, पण तुम्ही रिसीव्ह केला नव्हता. पण अनुग्रह झाल्यानंतर हा अनुभव शेअर करायला ज्यावेळेला मी पहिल्यांदा कॉल केला त्यावेळेला लगेच तुम्ही रिसीव्ह केला. मला त्यावेळेला दुसराच अनुभव शेअर करायचा होता, पण आत्ता वेगळाच अनुभव आहे त्या म्हणतात. आणि खूप भारी वाटलं म्हणतात मला. म्हणजे अनुग्रहाच्या नंतर एक 5-6 दिवसातच हा अनुभव आला म्हणतात. अनुग्रह घेऊन आल्यानंतर मी आईंना म्हटलं, आई आता माझी सगळी जबाबदारी तुमची आहे आणि तुम्हाला जे चांगलं वाटतंय, तुम्हाला जे आवडतंय त्या गोष्टी तेवढ्या माझ्याकडनं घडू देत. तुम्हाला आवडण्यासारखी सेवा पण घडू दे आणि तुम्हाला आवडण्यासारख्या कृती पण होऊ देत आमच्याकडनं. आणि सगळे भक्त हेच मागतात की आई तुम्हाला आवडण्यासारखं करून घ्या आणि तुम्हाला आवडण्यासारखी कृती आणि सेवा दोन्ही पण करून घ्या. हेच आपण सगळेजण मागत असतो. तर त्या म्हणतात की ज्या वेळेला अनुग्रह घेऊन आलो 4-5 दिवसानंतर मी रोजच्याप्रमाणे ऑफिसला गेले म्हणतात. त्या दिवशी ननंदबाई माझ्या घरी आलेल्या होत्या. मग मी त्या घरी थांबल्या. मग मी म्हटलं जरा लवकर यायचा प्रयत्न करेन आणि मी निघले. आणि त्या दिवशी ननंदबाई आल्यामुळं थोडासा वेळ झालेला होता म्हणतात. आणि मी आले गडबडीत आणि गाडी लावली. आमच्या ऑफिसच्या तिथं पार्किंगचा थोडा इश्यू आहे म्हणतात आणि त्यामुळं गाड्या आमच्या म्हणजे ज्या ठिकाणी लावतोय तिथं सिक्युअर नाही आहे आमची जागा. आमच्या ज्या टू व्हीलर जिथं आम्ही लावतोय ती जागा सिक्युअर नाही आहे आमच्यासाठी खरं तर म्हणतात. आणि चाललं आहे ऑफिसकडून काम, ते काहीतरी थोडंसं पार्किंगचं ह्याच्यासाठी. पण आता तरी लावतोय तिथं खूप म्हणजे रिस्की आहे आम्ही लावतोय तिथं म्हणतात त्या. तर मी लावली म्हणतात गाडी आणि पटकन गेले ऑफिसमध्ये गेले आणि दिवसभर मी काम करायला. आणि दुपारी माझ्या ननंदबाईंचा मला फोन आला की अगं तू जिथं हे लावली आहेस ना आई, तू तुमच्या आईंचा फोटो जिथं लावला आहेस ना त्याच्यावरती एक चावी अडकवल्या आणि ती चावी काढू का तिथनं? कशाला ते फोटोवरती कशाला आईंच्या चावी लावल्या उगीच तुम्ही? आणि ते मोठी आहे चावी आणि ते बरोबर त्या काचेवर यायला लागले. कुठंतरी काचेला वगैरे तडा जाईल काढताना वगैरे हे ते करताना त्यांनी, आणि चाव्या नाही लावायच्या फोटोंवर असं त्या बोलल्या म्हणतात. आणि नंतर मग मी म्हटलं की आता काय एवढं सांगायसाठी ह्यांनी फोन केला आहे असं मग मी मनातच म्हटलं. हां वाटतंय ना तुम्हाला, काढा मग असू द्या असं मी बोलले म्हणतात. पण मला कळलं नाही की हे काहीतरी आईंना सुचवायचं आहे मला. पण माझ्या तरी पण डोक्यात नाही काय. आणि नंतर बरोबर 4:15 वाजता मी माझ्या गाडीची चावी शोधायला लागले पर्समध्ये आणि गाडीची चावीच सापडेना. तर म्हणतात मला एवढं टेन्शन आलं, अरे गाडीची चावी गेली कुठं? आणि मग मी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणायला सुरुवात केली म्हणतात. आणि कुठं सापडते सगळीकडे बघितलं, डेस्कवर वगैरे सगळीकडे बघते, मी कुठंच चावी सापडेना, मलाच काय कळेना म्हणतात. नंतर एकदम माझ्या डोक्यात असं हे आलं, मी पळतच गेले म्हणतात. बघतात तर गाडीला चावी तशीच होती. मला इतकं हे झालं म्हणतात, अक्षरशः माझ्या डोळ्यातून धारा लागल्या एकदम. आई आज काय झालं असतं माझं मला माहिती नाही. पण तुम्ही दुपारी मला म्हणजे आईंना हे सुचवून द्यायचं होतं गाडीच्या चावीचं, ह्याच्यासाठी माझ्या ननंदबाईंना फोन करायला लावला. पण तरीसुद्धा मी जागी झाले नाही. तरी पण माझी जी जबाबदारी होती ती आईंनी माझ्या घेतली असं म्हणतात त्या. जे मला करायला पाहिजे होतं, माझी जबाबदारी मी उतरून गाडी व्यवस्थित चावी काढून घ्यायला पाहिजे होती, ती माझी जबाबदारी होती. पण मी जिथं कमी पडले तिथं माझ्या आई उभ्या राहिल्या म्हणतात त्या. आणि इतकं छान वाटलं म्हणतात, माझ्या अक्षरशः डोळ्यातून धारा की माझं आज काय झालं असतं. तर म्हणतात अनुग्रह मी घेऊन आले. त्याच दिवशी मी बोलले की आई माझं आता सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे. आणि माझे जबाबदारी आईंनी म्हणजे आई प्रत्येक ह्याच्या आधी पण बरेच अनुभव आहे म्हणतात की आईंनी प्रत्येक वेळेला असंच सावरले
पण आपल्याला त्या गोष्टी करायला ते पण आपलं हे लागतंय कुठंतरी. पुण्याई म्हणतोय ना की ही गोष्ट अशी झाली असती तर काय झालं असतं आपलं, असं ज्यावेळेला आपल्याला वाटतंय ना त्यावेळेला आपल्याला गुरूंचं खरं महत्त्व कळायला लागतंय की गुरु आपल्याला जरी आपल्या अडचणी आल्या किंवा काय झालं तरी गुरु आपल्याला सावरत असतात. तर म्हणतात मला इतकं भारी वाटलं आणि त्या म्हटल्या मला तुम्हाला अजून 2 अनुभव शेअर करायचे आहेत, पण त्या दिवशी गडबडीत होत्या. मला म्हटलं हा तरी अनुभव शेअर करा लवकरात लवकर. तर म्हटलं नक्कीच. तर असे अनुभव सगळ्यांना येत राहतात आणि सगळ्यांना चांगले चांगले अनुभव येऊ देत. फक्त आईंच्या जे पण शिकवणुकी आहेत त्याप्रमाणे आपण वागूया. बाकी कुठल्याही गोष्टीचा जास्त विचार कुणीही करू नये असं वाटतंय. मी स्वतः बोलते, पण मी पण बऱ्याच वेळेला खूपच जास्त विचार करते. आपल्या पाठीमागे एवढा खंबीर म्हणजे एक ताकद असताना सुद्धा आपण खूप विचार करतोय. तर हे विचार कुठंतरी थांबले गेले पाहिजेत आणि उपासना जास्तीत जास्त घडली पाहिजे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.